बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी तामिळनाडूमधून। तामिळनाडूचं राजकारण सध्या जाम फिल्मी वळणावर जाताना दिसतंय। एक डायलॉग आणि त्यानंतर थेट अटक आणि नंतर सुटका। डायलॉग बाजी केली ती तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी। रोख होता तो मुख्यमंत्री विजय जोसेफ आणि त्यांचं अभिनेत्री त्रिशाशी असलेल्या नात्यावर। स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याबाबत कथितपणे आक्षेपार्ह आणि दुहेरी अर्थाचं वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यांना पोलिसांनी आज अटकही केली। झालं तामिळनाडूत सुरू झाला राजकीय पंगा आणि त्यावरून ड्रामा। पाहूया एक रिपोर्ट। तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना आज तामिळनाडू पोलिसांनी अटक केली। उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या विरोधात कथितपणे आक्षेपार्ह आणि दुहेरी अर्थांची टिप्पणी केली असा आरोप त्यांच्यावर आहे। त्रिशा ही तामिळनाडूची आघाडीची अभिनेत्री तर आहेच, शिवाय तिचे मुख्यमंत्री विजय जोसेफ हे मुख्यमंत्री होण्याआधीपासूनच संबंध असल्याच्या चर्चा आहेत आणि हाच धागा पकडून स्टॅलिन यांनी डीएमकेच्या रॅलीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे। முதலமைச்சர் வாயை திறந்து பேசுறாரா? பேச மாட்டேங்கிறாரு। அவருக்கு இருக்கக்கூடிய ஒரே கவலை என்ன? திமுக மேல என்ன பொய் வழக்கு போடலாம், என்ன பொய் கேஸ் போடலாம்। எங்க தண்ணி வருதோ இல்ல அங்க தண்ணி வரணும்। காவிரி சொன்னேன்। तंजावूर इथल्या कावेरी नदीच्या पाणी प्रश्नावरील आंदोलनातून ही सगळी सुरुवात झाली आहे। डीएमकेनं तामिळनाडूच्या हक्काच्या पाण्यासाठी मोठं आंदोलन पुकारलं। या आंदोलनात उदयनिधी स्टॅलिन यांचं भाषण झालं। भाषणादरम्यान गर्दीतून काही कार्यकर्त्यांनी अभिनेत्री त्रिशाचं नाव घेतलं। त्यावर उदयनिधींनी प्रतिक्रिया दिली, लोकांच्या घरात पाणी पोहोचेल की नाही माहिती नाही, पण तिथे मात्र पाणी नक्की पोहोचेल। त्यांच्या याच वक्तव्याचा टीव्हीकेनं निषेध व्यक्त केलाय। हा महिलांचा अपमान करणारा आणि अभिनेत्रीला उद्देशून केलेला दुहेरी अर्थाचा उल्लेख असल्याचा आरोप आहे। सत्ताधारी टीव्हीकेच्या महिला आघाडीनं तंजावूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाकडे देखील स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीत उदयनिधींनी महिलांचा अपमान केल्याचा, अभिनेत्री त्रिशाला मानसिक त्रास दिल्याचा आणि संबंधित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। We are doing the protest here at Chennai Collectorate due to Udayanidhi Stalin's filthy languages, Udayanidhi Stalin disgusting third-rated languages against women always. Not only Udayanidhi Stalin, in DMK, his grandfather Mr. Karunanidhi and his father Mr. Stalin and his senior leaders Ponmudi and R. Rasa and his orators, DMK orators, Shivaji Krishnamurthy, Saide Swadik and many of the DMK cadres and workers and many of the DMK orators, and now likewise Udayanidhi Stalin also speaking filthy languages. या तक्रारीनंतर आज सकाळी पोलिसांचा ताफा चेन्नईतील उदयनिधी यांच्या निवासस्थानी पोहोचला। काही तासांच्या चर्चेनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशीसाठी तंजावूरला नेण्यात आलं। मात्र स्टॅलिन यांच्या अटकेची बातमी समोर येताच डीएमके कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। अनेक ठिकाणी निदर्शनं, घोषणाबाजी, रास्ता रोको आणि पोलिसांविरोधात आंदोलनं झाली। दरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले। आपण कुणाचंही नाव घेतलं नाही, आपलं विधान चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आलं, सत्य काय ते न्यायालयात समोर येईल असं अटक होतेवेळी स्टॅलिन हे माध्यमांसमोर बोलले। डीएमकेनं देखील हा संपूर्ण प्रकार राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय। उदयनिधींनी अभिनेत्री त्रिशाचा थेट उल्लेख केलेलाच नाही आणि त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय असा दावा पक्षानं केलाय। We did not approach the court for anticipatory bail. Actually, these sort of cases, more or less, they will be. I mean, in the past, if you see, even in MGR government, Jayalalitha's government, Kalaignar government, Edapadi's government, no arrest was made. But all these sort of comedies happening in Tamil Nadu, I do not know what will be the fate of Tamil Nadu. उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेनंतर मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली। उदयनिधी यांची चौकशी झाली की त्यांना लगेचच सोडून द्या असे महत्त्वाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत।
मात्र या प्रकरणावरून तामिळनाडूचं राजकारण ढवळून निघालंय. उदयनिधी स्टॅलिन यांची अटक ही फक्त एका वक्तव्यावरची कारवाई नव्हे, तर तामिळनाडूतला सत्ताधारी टीव्हीके आणि विरोधी डीएमके यांच्यातल्या नव्या राजकीय संघर्षाची नांदी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.